वृद्धांना, मुलांना, स्त्रियांना मार्गदर्शन करणं, प्रबोधन करणं हे आमचं कर्तव्य आहे. अगदी 4 दिवसापासून या विषयावरती खूप चर्चा होत आहे. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे तो 19 एप्रिलला आयोजित करण्यात आलेला होता. याचं निमंत्रण घेऊन सकल हिंदू समाज सानपाडा इथले प्रतिनिधी माझ्याकडे आलेले होते. हे प्रतियश आर्किटेक्ट्स, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स असे प्रतिनिधी मला निमंत्रण द्यायला आलेले होते आणि ते निमंत्रण माझ्याकडे अजूनही आहे, ज्यामध्ये सांताक्रूजच्या योग इन्स्टिट्यूटच्या 90 वर्षाच्या हंसाजी या योग प्रबोधन योगावरती मार्गदर्शन करणार होत्या. सी-स्टॅट म्हणजे कस्टम, सेंट्रल एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्सचे अपिलेट ट्रिब्युनल आहे, त्याचे कमिशनर साहेब हे जीएसटी आणि सीमावर्ती जीएसटी मधले रिफॉर्म्स आणि सीमावर्ती शुल्क कशा पद्धतीनं त्याच्यावर बदल झाले यावरती मार्गदर्शन त्यांनी त्या कार्यक्रमात केलेलं आहे. स्पिरिच्युअल लीडर्स म्हणजे इस्कॉनचे प्रमुख डॉक्टर सुरदास प्रभूजी आणि ब्रह्मकुमारीच्या शीला दिदी यांनी स्पिरिच्युअल लेक्चर्स त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण हे कुटुंबियांना म्हणजे त्यात महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं होतं. हे पहा, मी दरवर्षी रमजान ईदच्या दरम्यान वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मी या महाराष्ट्रात काम केलेलं आहे. 30 वर्ष मी पोलीस सेवेत आहे. जैन धर्मियांच्या, बौद्ध धर्मियांच्या, वसई विरार आणि बँड्रामध्ये कार्यरत असताना ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमाला जाणं, त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाला जाणं हे माझं नित्याचं आहे आणि मी जात असतो. हाही कार्यक्रम संध्याकाळी माझ्या ऑफिसच्या आवर्स नंतर होता, त्यामुळे हा 8 वाजताचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी मी गेलेलो होतो. आणि त्यामध्ये जसं मी इफ्तार पार्टीला बोलतो की एक ही सपने खडे हो गए दोनों हुनर, कोई रहा बंदा न कोई रहा बंदा नवाज, म्हणजे सुराल फतियापासून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत असतो. रमजानचं महत्व पटवून देताना हा फक्त तोंडाचा, जिभेचा, डोळ्यांचा रोजा नसून चांगलं पाहायचं, चांगलं बघायचं, चांगलं बोलायचं, वाईटापासून दूर राहायचं, परहेजगार व्हायचं हे अभिप्रेत आहे. तसंच मी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला एको देवा सर्व भूतांतरात्मा एकम सद्विप्र बहुधा वदन्ति, एकच ईश्वर आहे आणि त्याची वेगवेगळ्या रूपामध्ये प्रार्थना केली जाते. मी या भाषणामध्ये तैत्तरीय उपनिषदामधला शांती मंत्र सांगितला, ज्याच्या क्लिप्स म्हणजे सिलेक्टिव्ह एक छोटीशी क्लिप ठेवली, पण दुसऱ्या पण क्लिप्स आहेत, आपण कृपया पाहाव्या. त्यामध्ये ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यम कर्वावहे तेजस्विना वदित मस्तु मा विद्विषावहे. आपण सगळे एकत्र येऊन परमेश्वराने आपला स्वीकार करावा, आपल्या सगळ्यांचं संरक्षण करावं, आपलं ज्ञान हे एव्हर फ्रेश राहावं आणि लेट्स नॉट हेट इच अदर. एकमेकांचा द्वेष, तिरस्कार, असूया, चांगलं न बघवण्याची वृत्ती ही नष्ट व्हावी. धर्मामध्ये सगळ्या 3 क्रियापद आहेत, टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. त्या भाषणातल्याच मी गोष्टी सांगतोय. प्रेम करणं, मदत करणं, सेवा करणं. आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे स्वतःशी उपाशी राहून दुसऱ्याला भरवण्याची संस्कृती आहे. विकृती जी असते ती दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घेण्याची असते आणि प्रकृती स्वतःच्या ताटातलं स्वतः खाण्याची असते. स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं. आणि त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरी मधील पसायदानाबद्दल खूप डिटेलमध्ये बोललेलो होतो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. विश्व बंधुत्वाची, सौहार्दाची आणि प्रेमाची शिकवणूक देणाऱ्या धर्माबद्दल बोललो. त्याच्यानंतर मी व्यसनाधीनता, ड्रग्ज, कारण मी 3 रेव पार्ट्यावर रेड केलेल्या आहेत, त्या अनुषंगानं, ड्रग्सच्या अनुषंगानं युवकांचं प्रबोधन केलं. पोलीस मधल्या करिअर मधल्या संधी आणि सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट बद्दल माहिती दिली. पण हे रचनात्मक चांगलं होतं आणि चांगलं बोललेलो आहे. त्यातून कुणी काय अर्थ लावला याच्याबद्दल बोलणं उचित नाही. यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचं मी भंग केलेला नाही. हा कार्यक्रम वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि RSS ला 100 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं सकल हिंदू समाजा वतीनं
आयोजित करण्यात आलेला होता. आणि त्याबद्दल त्यावेळेला जे काही मी बोललो ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगानं सगळ्या बरोबर गोष्टी राहतील याची दक्षता घेऊन बोललो. धन्यवाद.